भगवती देवी तिने कुणकेश्वराचं दर्शन घडवलं असं तरी आम्हाला नमस्कार मंडळी. तर आता आम्ही जात होतो आंगणेवाडीला आणि जाता जाता बघा ही कसली तरी खाडी आहे. तर आता असे दृश्य दिसले तर थांबायला तर पाहिजेत ना, तर म्हणून जरा थांबलोय. आणि धनश्रीला पण तिकडे गणेश मंदिर दिसलंय, तुम्हाला दिसत असेल तिकडे. तर आता तिकडे चाललोय. बघा छोटंसंच मंदिर आहे पण सगळं मस्त वाटतं इकडे बघा. आणि हा बाहेरचा परिसर बघा. आता आंगणेवाडीला चाललोय. तो बघा तो पाठचा जो रस्ता आहे त्याने आता पुढे जाऊ आंगणेवाडीला. आंगणेवाडीची जत्रा तर तुम्हाला पण माहिती असेल. आंगणेवाडीची जत्रा असते पण तेव्हा फार गर्दी असते, त्याच्यामुळे दर्शन प्रॉपर घेता येत नाही. त्याच्यामुळे आम्ही आता जात आहोत. आता आलोय आणि असे तर बोलू चला एक दिवस देव दर्शनाचं ठेवू. आणि आंगणेवाडीचं माझे मित्र पण जायचे तेव्हा पण खूप गर्दी असते असं म्हटलं जायचं तेव्हा, म्हणजे जत्रेमध्ये. सो आता मे बी आमचं दर्शन व्यवस्थित होईल. भराडी देवी. इतर अनेक प्रचलित कथांप्रमाणे या देवीची कथा आहे. आंगणे नामक ग्रामस्थाची गाय नेहमी रानातील एका विशिष्ट ठिकाणी एका पाषाणावर पान्हा सोडत असे. एके दिवशी तो रानात गेला असता सर्व प्रकार त्याच्या लक्षात आला. त्याच दिवशी देवीने त्याला स्वप्नात दृष्टांत दिला आणि आपण तेथे प्रकट झाल्याचे सांगितले. आणि तेव्हापासून सर्वजण त्या पाषाणाची पूजा करू लागले. भरड भागातील एका राईत ही स्वयंभू पाषाणरूपी देवी अवतरली म्हणून तिला भराडी देवी असे म्हणतात. आम्ही आलेलो आहे. हिची देवी माझी कुलदेवी भगवती देवी, माझ्या माहेरची. पहिला आंगणेवाडीला गेलेलो, तिकडनं हिने मॅपवर टाकला तर जवळजवळ आता इकडनं कुणकेश्वर 12 किलोमीटरवर आहे. म्हणजे जवळजवळ झालं किती 40 किलोमीटरवर आलोय आम्ही आता. आणि हे बघा मेन एंट्रन्स आहे श्रीदेवी भगवती मंदिर मुणगे. हे मुणगे गावात आहे इकडे. तर आता दर्शन घेतो आणि मग बघा मंडळी भगवती देवी तिने कुणकेश्वरचं दर्शन घडवलं असं तरी आम्हाला दोघांना वाटतं आहे ना ग. कारण का आमचं कुणकेश्वर आम्ही स्टेला येणार होतो इकडे पण आम्ही बोललो नको राहून दे मालवणमध्ये टाईम स्पेंड करूया. बट मग आज हिची कुलदेवता भगवती देवी त्या इकडे आलो आणि तिकडनं जस्ट बघितलं तर 12 किलोमीटरवर कुणकेश्वर आहे. तर आता आपण आलेलो आहे कुणकेश्वरला आणि पाठी तुम्हाला दिसत असेल मंदिर श्री क्षेत्र कुणकेश्वर. देवगडमधील कुणकेश्वराचे हे मंदिर 1100 वर्षे जुने प्राचीन असल्याचे मानले जाते. या मंदिराचे बांधकाम 11व्या शतकात यादव घराण्यातून केले गेल्याचे बोलले जाते. 16व्या शतकात मुघलांच्या काळात औरंगजेबाचा पुत्र शाह आझम याने मंदिरावर आक्रमण करून मंदिर उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला. शाह आझमकडून झालेल्या आक्रमणानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता. 5 पांडवांसंबंधित कुणकेश्वर मंदिराची आणखीन एक पौराणिक कथा सांगितली जाते. असे मानले जाते की पांडव जेव्हा कुणकेश्वर मंदिराच्या ठिकाणी आले तेव्हा त्यांनी शंकर महादेवाला प्रसन्न करण्यासाठी मंदिरालगतच्या समुद्रात एका रात्रीत 21 शिवलिंगाची प्रतिष्ठापना केली होती. आजही समुद्राला येणाऱ्या ओहोटीच्या वेळी ही 21 शिवलिंगे पाहण्यास मिळतात आणि ही शिवलिंगे पूर्वी जशी होती तशीच आजही पाहायला मिळतात. मंदिराच्या मागे समुद्रात असलेल्या पांडवांनी एका रात्रीत तयार केलेल्या 21 शिवलिंगांमुळे कुणकेश्वराला दक्षिण कोकण काशी अशी ओळख निर्माण झाली आहे. संध्याकाळचे 5:15 आणि जस्ट आता ती रिलॅक्स करते घरी. मी बोललो जरा जाऊन येतो आणि आपल्या ज्या रिसॉर्टमध्ये आता आजचा लास्टचा दिवस आहे, उद्या आमचं चेकआउट आहे. तर 20वा बीच रिसॉर्ट. तर तुम्ही माझ्या पाठी तर बघतच असाल सगळी नारळाची वगैरे झाडं आहेत आणि हा इकडनं तारकर्ली बीच. तर एवढं हा बघा हा इकडनं असा व्ह्यू आहे बीचवर, डायरेक्ट बीचवर जातो आणि हे रिसॉर्ट.